पन्हाळगड महाराष्ट्रातील असा किल्ला ज्याने शिवरायांचा पराक्रम, बाजीप्रभूंचं बलिदान आणि दोन छत्रपतींची ऐतिहासिक भेट पाहिली. आज आपण त्याच पन्हाळा किल्ल्याची भ्रमंती करणार आहोत. तर चला सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वाईब्स ऑन व्हील्स. तर हा आपला सेकंड व्लॉग आहे. भेटूयात आपण बाईकवरती. आता मी तर फुल रेडी आहे. सो आय एम एक्सायटेड फॉर माय नेक्स्ट राईड. तर चला सुरू करूया आपली राईड, घेऊन आपल्या प्रभूंचं नाव जय श्रीराम. तर मी चाललोय आज पन्हाळगड. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो आपल्याला की पावनगड आपण बघूया. सो आजचं माझं लोकेशन आहे पन्हाळा पावनगड. सो आज आपण ती राईड कव्हर करणार आहे. पण त्याआधी मला हे सांगायचं आहे की मी ज्या गावातून येतोय, म्हणजे माझ्या गावाचं नाव आहे मादे मसूद. तर त्या गावालाही एक चांगला वारसा आहे. सो जो आपल्याला राजा शिवछत्रपती या मालिकेतून अमोल कोल्हे यांनी सांगितलेलं की महाराजांची जी शेवटची भेट आहे, म्हणजे दोन्ही छत्रपती आपले संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची जी शेवटची भेट आहे ती मालेगावामध्ये झाली. जर तुम्ही कोडोलीकडून येत असाल तर इझिली तुम्हाला रोड भेटून जातोय. कोडोली, माले, त्यानंतर माल्यातून चौकात आल्यानंतर तुम्हाला बरोबर डावीकडं वळावं लागतं. सो तुम्ही इझिली आपल्या वाघबी रोडला लागताय. मस्त ड्रोन शॉट्स मिळाले आता. गड दिसतोय, पावनगड दिसतोय. माहित नाही तुम्हाला आता कॅमेऱ्यातून किती दिसत असेल, बट टू मच ब्युटिफुल. तर आपण आत्ता पोचलोय वाघबीळमध्ये. सो जर तुम्हाला कोल्हापूरला जायचं असेल तर तुम्ही इझिली लेफ्ट घेऊन तुम्ही कोल्हापूर करू शकताय. आणि जर तुम्हाला पन्हाळा वगैरे करायचं असेल तर तुम्हाला राईड घेऊन पन्हाळाला जावं लागेल. सो ही आहे पन्हाळाची कमान. सो पावनगड 8.40 किलोमीटर, पन्हाळा 540 आणि मसाई पठार 11 किलोमीटर. जे की मसाई पठार आहे तो तर मान्सूनमध्ये हेवन आहे, हेवन. तेही आपण कधीतरी आता पूर्ण मान्सून म्हणजे ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपण खरंच मसाई पठारला एकदा जाऊ. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. तर आपण आता बरोबर पोचलोय पन्हाळ्याच्या मेन एंट्रन्सला, जिथे की आधी हा रोड 4 दरवाजा म्हणून ओळखला जायचा. आता तिथले सगळे पूर्ण हे पडझड झाले.
आणि इथं आहे आपला किल्ले पन्हाळगडचा बोर्ड. वीर शिवाकाशी शिल्प. दोन लोकल आहे आम्ही माले. तर हा आहे मेन एरिया, जो की आपण डावीकडे गेलो तर 3 दरवाजा, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक. सेम तसंच वरती आपल्याला सज्जाकोटी, त्यानंतर तबक गार्डन, अंबारखाना या गोष्टी बघायला मिळतात. आपण पहिला सज्जाकोटी बघून येऊ. तर आता आपण येऊन पोचलोय सज्जाकोटीमध्ये. याच इमारतीला पहिल्यांदा नायकिनीचा सज्जा असेही म्हणून ओळखले जात असे. सज्जाकोटी ही पन्हाळगडावरील एक बहुमजली दगडी आणि कमानीदार रचनेची इमारत आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या कडेला उभे असल्यामुळे येथून आसपासचा परिसर, डोंगर रांगा आणि किल्ल्याबाहेरील हालचाली सहज नजरेत येत असत. त्यामुळे ती नजर ठेवण्यासाठी वापरली जात असे. जर बघितलं आपण स्थापत्याची वैशिष्ट्ये, तर ही वास्तू दगड आणि चुन्याच्या बांधकामात उभारली आहे. इमारतीला कमानी, खिडक्या, उंच मजले आणि बाहेर पुढे आलेला सज्जा म्हणजे जसा बाल्कनीसारखा भाग असतो तो दिसतो. यावरूनच या जागेला सज्जाकोटी हे नाव पडले असावे. उंच जागेवर असल्यामुळे येथून नजर ठेवणे सोपे जात असे. इथून पन्हाळ्याच्या सभोवतालचा परिसर सुंदर दिसतो. त्यामुळे आजही हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण आहे. इतिहासात जर बघितलं तर सज्जाकोटी ही केवळ एक इमारत नाही, तर ती पन्हाळगडाच्या वेढ्याच्या, शिवाजी महाराजांच्या रणनीतीच्या आणि स्वराज्याच्या संघर्षाची साक्ष देणारी एक वास्तू आहे. त्यामुळे पन्हाळगडावरील इतर ठिकाणांप्रमाणेच सज्जाकोटीला विशेष असे ऐतिहासिक महत्त्व आहे. आता आम्ही सज्जाकोटी बघून चाललोय 3 दरवाजाला. आपण तबक गार्डन कधीतरी नेक्स्ट टाइम विजिट करूया. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलोय पन्हाळगडाच्या ऐतिहासिक 3 दरवाजासमोर. सलग 3 मजबूत प्रवेशद्वारांमुळे याला 3 दरवाजा हे नाव मिळाले. शत्रूला गोंधळात टाकणारी रचना आणि भक्कम दगडी बांधकाम मराठ्यांच्या युद्धनीतीची साक्ष देतात. शेकडो वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर उभा करणारा हा 3 दरवाजा आजही पन्हाळगडाच्या वैभवाची आठवण करून देतो. तसेच आपल्याला माहिती आहे की सिद्दी जोहरने या पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्या वेढ्या दरम्यान किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेत 3 दरवाजाचे विशेष महत्त्व आहे. आत्ता आपण आलोय आपल्या तिसऱ्या लोकेशनकडे, ज्याचं नाव आहे अंधारबाव. अंधारबाव म्हणजे अंधारात असलेली विहीर. किल्ल्यावरील पाणीपुरवठा आणि संरक्षण यासाठी तिची निर्मिती करण्यात आली होती. स्थापत्य वैशिष्ट्ये जर बघितली तर ही एक 3 मजली बांधकाम असलेली विहीर आहे. विहिरीपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या आणि अरुंद मार्ग तयार करण्यात आले आहेत. आतमध्ये सूर्यप्रकाश फार कमी पोचत असल्यामुळे कायम अंधुक वातावरण असते. त्यामुळेच तिला अंधारबाव हे नाव मिळाले. पाण्याचा साठा दीर्घकाळ टिकून राहावा यासाठी विशेष जलव्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता आपण अंधारबावचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊया. युद्धकाळात किल्ला वेढला गेला तरी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी अंधारबाव खूप महत्त्वाची ठरायची. पन्हाळगडाच्या संरक्षण व्यवस्थेत ही एक महत्त्वाची आणि दूरदृष्टी दाखवणारी वास्तू होती. आजही ही वास्तू तत्कालीन अभियंता कौशल्याची साक्ष देते. बरोबर आपल्या 3 दरवाजापासून डाव्या साईडला वळल्यानंतर एक रोड आहे, जो की आज जातोय सरळ. त्याच रोडला आपल्याला पावनगडकडे जायचं आहे. सो चला आता आपण पावनगडवरती जाऊया.
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. सो हा जो भाग येतोय तो पूर्णतः वन विभागाच्या अधिक्षेत्रात येतोय. सो त्यांनी जंगलामध्ये ट्रॅप कॅमेरे म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला जैवविविधता संवर्धनासाठी करता येतील त्या गोष्टी ऑलरेडी करून ठेवल्यात. सो आपण इथे येताना एक काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळे कोणत्याही जीवांना किंवा प्राण्यांना इजा होता कामा नये, तेवढीच फक्त आपल्याला दक्षता घ्यायची आहे. तर आम्ही आलोय आत्ता बरोबर पावनगडावरील महादेव मंदिर. तिथूनच आपल्याला तुपाची विहीर, वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. सो ऑलमोस्ट आपले 2 ते 3च पॉईंट कव्हर झालेत आज. नेक्स्ट टाइम आपण बाकीचे पॉईंट्स पण कव्हर करूयात. वेळेअभावी मला थोडेसे पॉईंट्स कव्हर करता आले नाहीत, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा आपण हा जो पार्ट आहे तो इथंच थांबवू आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी अजून एक 2-3 लोकेशन्स तरी कव्हर करेन. अँड थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईन. सो आय वॉन्ट युअर सपोर्ट. प्लीज 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 सपोर्ट करा ह्या जर्नीमध्ये. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.